हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आता नवरात्र 2 दिवसावर येऊन ठेपली आहेत आणि कुठलंही फेस्टिवल असेल ना, तर आपली जर पूर्वतयारी असली तर तो फेस्टिवल अगदी व्यवस्थित आणि आनंदात जातो. थोडंसं प्रिपरेशन केलं की मग आपले रोजची घाईगडबड ती राहत नाही. तर मी सुद्धा असं काही नवरात्रीसाठी प्रिपरेशन करून ठेवलं आहे. ते कशाप्रकारे केलं आहे तर मील प्लॅनिंगपासून तर स्किन केअरपर्यंत सगळ्याच काही गोष्टी मी आधीच करून ठेवल्या आहेत. तर ते कशाप्रकारे त्याचं नियोजन केलं आहे, त्याने काय काय म्हणजे फायदे होणार आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर करते. तर चला व्लॉगला सुरुवात करते. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप न करता. तर चला मग सगळ्यात पहिले आपण 9 दिवसासाठी मील प्लॅनिंग करून घेऊया. तर आधी फराळाचं आपण बघूया. तर इथं मी 2 वाट्या साबुदाणा घालत आहे आणि त्याला छान असा भाजून घेत आहे. अगदी थोडा रंग बदलेपर्यंत त्याला भाजून घेणार आहोत. उपवासाला थालीपीठ तुम्हाला चालत असेल, म्हणजे एक वेळ तुम्ही मिठाचं खात असाल, सेंधव मीठ वगैरे घालून तुम्ही खात असाल तर तुम्ही याचे थालीपीठ करू शकतात. त्यासाठी मी इथं बटाटेसुद्धा बॉईल करून ठेवत आहे. तर एका बाजूला माझा साबुदाणा भाजला जातो आहे आणि एका बाजूला मी बटाटे शिजायला ठेवत आहे कुकरमध्ये. बटाटे मी जास्तीचे ठेवले आहेत, जे मला एखाद्या वेळेस बटाट्याचे वडे करताना कामात येईल किंवा मग ज्यांचे उपवास नाही आहे त्यांच्यासाठी भाजी करण्यासाठी सुद्धा उपयोगी येतील आणि एखाद्या वेळेस टिक्की बनवायची असेल नाश्त्याला त्यासाठी देखील उपयोगात येतील. तर मी हे आठवडाभराचं हे मील प्लॅनिंग करून ठेवत आहे. तर बघा, इथं माझा साबुदाणा भाजून झालेला आहे छान व्यवस्थित. तर त्याला मी आता गार करायला ठेवणार आहे. गरम गरम याला आपण मिक्सरमध्ये बारीक नाही करू शकत, याला आपण पूर्ण गार करून घेऊया. साबुदाणा माझा गार होतो आहे तोपर्यंत मी असं 2 वाट्या शेंगदाणे घेतले आहेत, त्यांनासुद्धा छान खरपूस भाजून घेत आहेत. अशी आपण मील प्लॅनिंग करून ठेवली ना की आपल्याला मग रोज सकाळी टेन्शन राहणार नाही की आज फराळाला काय बनवायचं आहे किंवा मग बाकीच्यांसाठी आता काय बनवायचं. कारण उपवास असला ना की थोडी तरी चिडचिड आपली होत असते, कारण बाकीच्यांना जेवण हवं असतं आणि त्यांना मग करता करता आपली दगदग होते, उपवास असतो आणि चिडचिड देखील होते. कारण आपण म्हणजे काही खात नाही आणि त्यांना खायला देताना किंवा बनवताना खरंच आपली चिडचिड होऊन जाते. तर आपण आपल्यासाठी सुद्धा आणि घरच्यांच्यासाठी सुद्धा असं मील प्लॅनिंग करून ठेवलं तर अजिबात त्रास होणार नाही. तर मी जर शेंगदाणे भाजून ते बाजूला केले आहेत, त्यांना गार होण्यासाठी ठेवले आहेत. त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलं आहे, त्यामध्ये सुद्धा थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत. हे शेंगदाणे मी छान परतून घेत आहे तुपावर. तर ही एकच कढाई मी सगळ्या फराळाच्या वस्तूंसाठी बनवण्यासाठी मी वापरत आहे. तर इथं शेंगदाणे वगैरे छान त्यांना तुपावर ते परतून घेत आहेत आणि मग त्यानंतर मी थोडेसे बदाम घेत आहेत अगदी. तर शेंगदाणे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मी बदाम घेतले आहेत. तर हे बदामसुद्धा त्याच तुपावर मी परतून घेत आहेत. तूप मला नंतर घालायची तशी आवश्यकता पडली नाही, कारण की ह्याच तुपावर ते माझ्या तिघही जिन्नस मी भाजून घेतले आहेत. तुम्ही काही सीड्स असतील ते सुद्धा घेऊ शकतात, पण उपवासासाठी करत असाल तर फक्त तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या. मग त्यामध्ये बदाम आणि शेंगदाणे नक्की घ्या. काजू वगैरे ते नंतर मऊ पडतात म्हणून ते नाही घेतले तरी चालतील. तर हे मी उपवासासाठी करत आहेत किंवा ज्यांचा उपवास नाही आहे ते सुद्धा खाऊ शकतात. हे हेल्दी असा हा चिवडा आहे थोडक्यात. तर इथं मी मखाने घालत आहे कढाईमध्ये त्याच तुपावर. लागलं तर तुम्ही अजून तूप त्यामध्ये घालू शकतात आणि यालासुद्धा छान असं आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हा चिवडा असंही आपण डेली खाण्यासाठी बनवू शकतो, लहान मुलांना देऊ शकतो, मोठ्यांनासुद्धा देऊ शकतो, उपवासालासुद्धा चालू शकेल. तुम्ही फक्त यामध्ये सेंधव मीठ आणि लाल मिरची पावडर घातली तर हे तुम्हाला उपवासाला उत्तम होईल. आणि नाही करायचं असेल, एखाद्याला मीठ नाही चालत असेल तर त्यांनी असा चिवडा करून खाल्ला तरी तो टेस्टी लागतो. त्याच्यामध्ये मीठ तिखट नाही टाकलं तरीही हरकत नाही. लहान मुलांना देताना जरा तिखट कमी टाकावी किंवा त्यांनाही असंच दिलं किंवा चाट मसाला टाकून दिला तरी चालतं. इथं मी सेंधव मीठ घालून ठेवत आहे आणि थोडीशी मिरची पावडर घालत आहे, कारण हे उपवासासाठी बनवत आहेत आणि याला छान असं मी भरून ठेवणार आहे एक छान एअरटाईट बॉटलमध्ये. तर हे एक झालं आहे की आठवड्यातून 2दा याची फराळ होऊ शकते. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी आठवड्यातून 2दा यूजफुल होईल, खराब न होता एवढंच मी बनवत आहेत. जास्तीचं बनवून नाही ठेवत आहेत, कारण वेळेवर ते आपल्याला काही दुसरं बनवायचं असेल, दुसरं खायचं असेल तर आपण करू शकतो.
तर हे उपवासाच्या गोष्टी झाल्यात. आता मी इथं गरम पाणी घेतलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये मी कॉर्न टाकत आहेत. म्हणजे आपले जे कणसाचे दाणे असतात ते मी इथं घातले आहेत आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घालत आहेत आणि झाकण ठेवून त्यांना एक 5 मिनटं मी उकळून घेणार आहे. तर हे ज्यांचा उपवास नाही आहे घरच्यांसाठी ब्रेकफास्टसाठी तुम्हाला उपयोगात येणार, म्हणजे नाश्त्याचं देखील तुम्हाला कटकट राहणार नाही. तर बटाटे बॉईल आपले असणारच आहे. त्यामध्ये आपण मग हे कॉर्न वगैरे घालून त्याची टिक्की करू शकतो किंवा कॉर्न भेळ करू शकतो किंवा चाट बनवू शकतो. असं आपण नाश्त्याला देऊ शकतो. बटाटे माझे बॉईल झाले आहेत. आता यांनासुद्धा मी गार होण्यासाठी ठेवणार आहे आणि हे बटाटे बराच उपयोगात येणार आहेत या आठवड्यामध्ये. आता तोच कुकर मी धुवून घेतला आहे. त्यामध्ये मी चणे हे रात्री भिजत घातले होते आणि आता मी हे दुपारी यांना बॉईल करून ठेवणार आहे. तर यांना मी त्याच कुकर वगैरे धुवून आणि पाणी घातलं आहे अगदी ग्लासभर. त्यामध्ये हे चणे घातले आहेत. थोडंसं त्यामध्ये मी मीठ घालणार आहे. चणे लवकर बॉईल होतील आणि ते छानही लागतील. तर असं मी आता याच्या 5 ते 6 शिट्ट्या मी करून घेणार आहेत. म्हणजेच हे मी सगळे बॉईल करून ठेवणार आहेत. तर इथं बघू शकतात हा जो उपवासाचा चिवडा आहे ना हा तयार आहे आणि याला मी बॉटलमध्ये भरून घेत आहेत. यामध्ये तुम्हाला अजून काही जिन्नस घालायचे असतील तर तुम्ही घालू शकतात. जसं बटाट्याचा सुकलेला किस वगैरे फ्राय करून तुम्ही घालू शकतात. तर हे मी आता एअरटाईट बॉटलमध्ये ठेवून दिलं आहे. हे मला उपयोगात येणार आहेत ह्या उपवासामध्ये, ह्या नवरात्रीमध्ये. तर तसंच आता मी जसे चणे भिजत घातले होते तसं मी राजमा आणि वाटाणे देखील मी भिजत घालून ठेवले होते, काळे वाटाणे आणि राजमा. तर राजमा देखील छान असा भिजलेला आहे. तर त्याला मी शिजवून नाही ठेवणार आहे. त्याला भिजलेल्याच तसाच एअरटाईट कंटेनरमध्ये मी ठेवून देणार आहे आणि जेव्हा मला भाजी लागेल ना तेव्हा हे पटकन मी यांना कुकरमध्ये लावून याची भाजी बनवेल. तर हे असं मी जे उपवास नाही आहे ज्यांचं त्यांच्यासाठी सुद्धा मी मील प्लॅनिंग करत आहे. म्हणजे आपल्याला त्यांचं टेन्शन राहणार नाही की त्यांना कुठली भाजी करून द्यायची आहे. आणि जसे बाजारातून भाज्या आणतात ना त्यासुद्धा तुम्ही आधीच तोडून वगैरे ठेवा. मिरची, आलं, लसूण, हिरवी मिरचीचं पेस्ट तयार करून ठेवा. म्हणजे वेळेवर तुम्हाला हे गोष्टीचं टेन्शन राहणार नाही. आता हे जे काळे वाटाणे आहेत ना हे सुद्धा मी भिजत घातले होते रात्रभर आणि आता यांनासुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये मी ठेवून देणार आहेत. हे सगळ्या गोष्टी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहेत. चिवडा जो बनवलेला चिवडा आहे तो उपवासाचा ते सोडून. तर इथं बघू शकता तुम्ही जे माझे कॉर्न होते ना मकाईचे दाणे, कणसाचे दाणे ते सुद्धा बॉईल झाले आहेत आणि त्यांना मी निथरून घेत आहेत आणि थोडं गार करायला मी ठेवणार आहे. पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला स्टोअर करायचे आहेत. तर ही इथं मी एका बाजूला ठेवून देणार गार होण्यासाठी. खूप टेस्टी लागतात. नुसते खाण्यासाठी तरी तुम्ही लहान मुलांना दिले ना हे बॉईल करून मिठाच्या पाण्यामध्ये तरी खूप छान लागतात. चीज वगैरे टाकून किंवा बटर टाकून तुम्ही थोडंसं त्यांना द्याल ना खूप छान लागतं ते. तर हे इथं पाणी वगैरे निथरून त्यांचं होईल, ते गार होतील तोपर्यंत आता मी बाकीच्या गोष्टी करत आहे. तर शेंगदाणे बघा मिक्सर मी लावलं होतं. तर शेंगदाण्याचा कूट माझा तयार झाला आहे जो मी थालीपीठमध्ये वापरू शकते किंवा एखाद्या भाजीसाठी मी हा कूट वापरू शकते किंवा मग साबुदाण्याची खिचडी करताना वापरेल किंवा मग वडे करताना. तर हे कूट देखील मी असा करून ठेवला आहे. जास्तीचा कूट जरी करून ठेवला ना तुम्ही तर ते नंतर वास येतो त्याचा वेगळाच. तर आपण हा अगदी आठवड्यामध्ये 2 किंवा 3 वेळा आपल्याला वापरता येईल तेवढा कूट करून ठेवायचा आहे. साबुदाणा देखील मी इथं जो भाजला होता तो थंड झाला होता त्याचंही पीठ करून घेतलं आहे. मिक्सरमध्ये छान प्रकारे त्याला बारीक करून घेतलं आहे बघू शकतात. आणि याला स्टीलच्या डब्यामध्ये मी बाहेरच ठेवणार आहे. याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही. तर याला मी बाहेरच ठेवणार आहे. तर असं पीठ माझं हे तयार आहे. म्हणजे मी कधीही उपवासाच्या दिवशी हा थालीपीठ मी करू शकते. तर हा डबा मी बाहेरच ठेवणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट मात्र मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण आमच्याकडे जे वातावरण आहेत ना मुंबईचं ते दमट आहे. त्यामुळे ही शेंगदाण्याचं कूट देखील मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तो व्यवस्थित राहील. बाहेर ठेवला तर लगेच त्याला वास सुटेल किंवा मग तो खराब होण्याची शक्यता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी गार करूनच मी बारीक केल्या आहेत. तर आता माझं थालीपीठचं जे साहित्य आहे ना ते अगदी तयार आहेत. फक्त मला राजगिऱ्याचं पीठ वगैरे आणावं लागेल किंवा मग बटाटा तर माझं बॉईल आहे राजगिऱ्याचं पीठ नसलं तरी. आणि दही मी स्टोअर करून ठेवणार आहे. दहीसुद्धा तुम्ही आधीच आणून ठेवा म्हणजे आपल्याला ऐन वेळेवर ते दही मागवण्याची गरज नाही. हे सुद्धा आपलं तयार राहील. थालीपीठचं साहित्य माझं तयार झालं आहे. बटाटे इथं गार झाले आहेत त्यांना मी सोलून घेत आहेत व्यवस्थित.
आणि बटाटे तुम्ही म्हणाल की ते काळे पडतील खूप जास्त जर आपण स्टोर केले, तर जास्त स्टोर नाही करायचे आहेत. अगदी 2 वेळेस पुरतील तेवढंच आपल्याला करायचे आहेत. तर बटाटे सोलून झाले आहेत. त्यांना एका छान काचेच्या मी बाउलमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये असे 2-4 फोड्या वगैरे करून मी त्यांना ठेवणार आहे. अगदी व्यवस्थित राहतात. तुम्ही नक्कीच हे तुम्ही ठेवू शकतात. तर मला कधी मुलांना पराठा करून द्यायचा असेल अगदी ऐन वेळेवर, किंवा मग मला उपवासाला गरज थालीपीठमध्ये घालायचं असेल, साबुदाण्यामध्ये घालायचं असेल, किंवा रस्सा भाजी करायची असेल, तर काहीही करायचं असेल या आठवड्यामध्ये, तर मला हे पटकन काढून करता येते. तर अशी थोडीशी तयारी आपण ही करून ठेवली ना, तर सगळ्या वस्तू हाताशी असल्या तर आपल्यालाही टेन्शन राहणार नाही की उपवासाला काय खायचं, काय बनवायचं आणि बाकीच्यांना काय द्यायचं. तर बघा इथं माझे बटाटे देखील छान सोलून आणि कट करून ठेवले आहेत. आणि आता मी जे कॉर्न आहेत ते देखील मी स्टोर करून घेणार आहेत. तर काचेचे कंटेनर नसले ना तरी एअरटाईट कंटेनर तुमच्याकडे असतील, जे फूड प्लास्टिकचे असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी स्टोर करून ठेवू शकतात. तर इथं माझे जे मकाईचे दाणे आहेत ना, कॉर्न आहेत, ते पूर्ण गार झाले आहेत. त्यांना देखील मी एक छोट्याशा छान कंटेनरमध्ये त्यांना स्टोर करणार. ते हेही फ्रीजमध्ये ठेवणार आहेत. बटाटे देखील मी फ्रीजमध्ये ठेवणार आहेत. तर साबुदाण्याचं पीठ मी हे सोडून आणि जो उपवासाचा चिवडा बनवला ते सोडून बाकीचं सगळं साहित्य मी फ्रीजमध्ये स्टोर करणार आहे. म्हणजे हे सगळं करता करता चणे देखील छान बॉईल झाले आहेत, बघू शकतात. आणि मी चणे धुवून आणि भिजत घातले होते आणि नंतर त्याचं जे पाणी होतं ना भिजत घालायचं, ते चुकून मी फेकून दिलं होतं. पण आता ज्या पाण्यामध्ये मी बॉईल केलं आहे ते पाणी मी फेकणार नाही आहे. जेव्हा कधी मला भाजी करायची असेल, कुठलीही ग्रेव्हीची भाजी, तर ते पाणी मी वापरू शकते. तर ते पाणी देखील फ्रीजमध्ये आपण स्टोर करून घेऊ शकतो. आणि चणे तर तुम्ही चणा चाट वगैरे तुम्ही नाश्त्याला देऊ शकतात, किंवा चण्याची रस्सा भाजी देऊ शकतात, किंवा सुकी भाजी बनवू शकतात, किंवा मग त्याच्यात टिक्की देखील करू शकतात. कारण टिक्कीचं साहित्य देखील आपल्याकडे आता अवेलेबल आहे. तर तुम्ही चणा त्यामध्ये बटाटा घालून सगळं काही मॅश करून छान प्रकारे तुम्ही टिक्की बनवू शकतात. कॉर्न टाकू शकतात त्यामध्ये. तर ते गार झाल्यानंतर यांना देखील मी स्टोर करून घेतलं आहे. अगदी एअरटाईट कंटेनर आहेत हे दोघं पण. तर चणे पण एका डब्यामध्ये ठेवले आहेत आणि त्याचं जे पाणी आहे तर ते सुद्धा तर ग्रेव्हीमध्ये मलाही उपयोगात पडेल. तर बघा छान असं एअरटाईट आहेत. मी उलटा केला आहे डबा तरी पाणी पडत नाही आहे. अशा प्रकारे डबे असले ना की ते आतल्या वस्तू अजिबात खराब होत नाही. तर माझं हे सगळं काही मील प्लॅनिंग तुम्ही बघू शकता. ते आठवड्याभराची तयारी माझी झाली आहे. उपवासाची सुद्धा, आणि ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशी मी तयारी करून ठेवली आहे. खाणं पिणं तर आपलं सगळं रेडी आहे. अगदी 9 दिवसाचं आपलं टेन्शन मिटलं. पण ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं आणि गरबा खेळायलासुद्धा जायचं असतं. तर थोडंसं छान आपण नटून थटून जातो. पण जर स्किन आपली खराब असेल तर त्या नटण्याचा काही उपयोग नाही, तयारी करण्याचा देखील काही उपयोग नाही. तर एक असं मी छान तुमच्यासाठी एक प्रोडक्ट मी इथं तयार करत आहे, अगदी होममेड, जे सगळ्याच तुम्ही गोष्टींमध्ये वापरू शकतात. स्किन केअर त्याचं स्पेशल तुम्ही करू शकतात. तर इथं मी बनवत आहे होममेड रोज वॉटर. तर मी आधी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ज्या छान तोडून घेतल्या आहेत, व्यवस्थित निवडून घेतल्या आहेत. एकही खराब पाकळी मी ठेवली नाही आहे. स्वच्छ पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून देखील घेतलं आहेत, पाणी पूर्ण निथरून, आणि मग ह्या पाण्यामध्ये मी घातलं आहेत. तर यांना मी बॉईल करायला ठेवत आहे. तर त्यावर आपण असं छान झाकण ठेवणार आहोत, ज्याने आपली वाफ इकडे तिकडे जाणार नाही. ती वाफ तिथंच राहणार, भांड्यामध्येच राहणार. तर मी हे काचेचं झाकण ठेवत आहे, लीड असलेलं. तर ते होल आहेत ना त्या ठिकाणी मी कणिक लावून घेतली आहे, त्याला बंद करून घेतलं आहे. आणि अगदी आता याला मी बॉईल करून घेईल, थोडंसं ते आटेल तोपर्यंत, म्हणजे पूर्ण पाकळ्या ज्या आहेत त्या अगदी मऊ होतील तिथपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. तर हे जे रोज वॉटर आहेत ना, हे तुम्ही एक सिरम म्हणून किंवा मग तुम्ही टोनर म्हणून यूज करू शकतात. रोज फेसवॉश तुमचा झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही चेहरा फेसवॉशने धुतात आंघोळ करताना किंवा मग संध्याकाळी, त्यानंतर एक टोनर म्हणून तुम्ही याचा स्प्रे करू शकता चेहऱ्यावर, किंवा कापसाच्या बोळाने लावू शकतात. किंवा घरगुती तुम्ही एखादं फेस पॅक बनवत असाल त्यामध्ये देखील हे रोज वॉटर अगदी उत्तम राहील.
मेकअप तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल बाहेरून आल्यानंतर, तर तुम्ही कापसाच्या बोडाने हे रोज वॉटरने मेकअप रिमूव्ह करू शकतात. किंवा बाहेरून थकून वगैरे आले ना, तर याच्यानं पूर्ण चेहरा तुम्ही पुसून घ्या किंवा डोळ्यावर कापसाचे बोडे भिजवून यामध्ये डोळ्यांवर ठेवा. खूप छान आणि शांत वाटेल आणि खूप टवटवीत तुम्हाला वाटेल. तर मी ते रात्रभर मी तसंच राहू दिलं होतं. रात्री बॉईल करून ठेवलं होतं ते पाणी आणि ते पूर्ण रूम टेम्परेचरवर ते आल्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतर अगदी रात्रभर त्याला मुरत ठेवलं होतं, कारण पूर्ण अर्क आणि त्याचा रंग त्या पाण्यामध्ये उतरेल त्या पाकळ्यांचा म्हणून. आणि मग सकाळी इथं मी त्याला आता गाळून घेत आहे. तर पूर्ण ज्या काही पाकळ्यांना बघा किती मऊ झाल्या आहेत, तर त्या सगळ्यांमधलं पूर्ण पाणी मी तर त्यांना छान असं प्रेस करून दाबून घेऊन हाताने ते पाणी मी तर काढून घेत आहे. यामध्ये दुसरं काहीच तुम्हाला घालायचं नाही आहे. तर हेच प्युअर अगदी आपलं रोज वॉटर बनेल. तुमच्याकडे जर अगदी आपले जे देशी गुलाब असतात ना ते असतील तर अतिउत्तम. माझ्याकडे देशी गुलाब नव्हते, मला अवेलेबल नाही झाले. जे मिळाले त्याचं मी इथं बनवत आहे. तर बघू शकता इथं मी काचेच्या ग्लासात काढले आहेत. आता नंतर त्याला बॉटलमध्ये मी फिल करून घेईन. स्प्रे बॉटल माझ्याकडे नव्हती. तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर त्यामध्ये घालून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्याने स्प्रे करून घेऊ शकता चेहऱ्यावर. खूप छान अगदी स्किन तुमची खूप चांगली होईल, टवटवीत दिसेल, तुमचा चेहरा नेहमी फ्रेश दिसेल. अगदी फेसवॉश झाल्यानंतर तुम्ही लगेचच ह्या टोनरचा यूज करू शकतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावायचं. हां, हे लावल्यानंतर याला पुसू नका, याला छान स्किनमध्ये मुरू द्या. असा होममेड रोज वॉटरनं तुम्ही कुठल्याही फेसपॅकमध्ये टाकू शकतात. अगदी घरगुती मुलतानी माती, बेसन पीठ किंवा कुठलंही तुम्ही फेसपॅक करत असाल त्यामध्ये टाकू शकतात. आता स्किन केअर झालं आहे, किचनची तयारीसुद्धा माझी झाली आहे. आता मला काढायच्या आहेत 9 रंगाच्या 9 साड्या. तर हे देखील तुम्ही आधीच तयारी करून ठेवा. तर वेळेवर मग आज माझ्याकडे ही साडी नाही आहे किंवा असेल तरी लक्षात नसेल की ती साडी तुमच्याकडे आहे, त्या रंगाची साडी आहे किंवा त्याचं ब्लाऊज होत नाही आहे. साडी असल्यावर देखील ब्लाऊजचा प्रॉब्लेम आहेत किंवा त्या साडीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ते होऊ नये म्हणून आधीच आपण साड्यासुद्धा निवडून ठेवा. पूर्ण जे 9 रंग तुमच्याकडे असतील तर उत्तम, जेवढे रंग असतील तेवढे, तर ते सगळे तुम्ही काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला हे 9 दिवस अगदी आरामात तुम्ही उठल्यानंतर छान तुम्ही तयारी करू शकता, त्या रंगाची साडी नेसू शकता. तर पहिला रंग जो आहे तो पांढरा रंग आहे. तर मी पांढऱ्या रंगाची साडी इथं काढून ठेवत आहेत. ब्लाऊज वगैरे पण ट्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. ब्लाऊज जर नाही होत असेल तर जो काही प्रॉब्लेम होत असेल तर सॉल्व करून घ्यायचा ब्लाऊजचा, म्हणजे साडीचा तुम्हाला टेन्शन राहणार नाही. तर पहिली साडी माझी झाली आहे पांढऱ्या रंगाची. तसे जे ना माझ्याकडे साड्या होत्या त्या मी तर काढत आहेत. अगदी नंबर वाईज नाही काढत आहेत, पण ज्या मला दिसत आहेत त्या सगळ्या मी काढते. तर जे काही बॉक्स होते ते सगळे मी बाहेर काढून ठेवले होते आणि हँगरमधल्या साड्यासुद्धा बाहेर काढून ठेवल्या होत्या की त्यातली कुठली साडी असेल तर मग मला काढता येईल. तर इथं बघा एका बॉक्समधून ग्रे कलरची साडी माझी निघाली आहे. ही एकुलती एक ग्रे कलरची साडी आहेत माझ्याकडे. तर हीच मी नेसते, कारण ग्रे कलर एवढा मला खास आवडत नाही, त्यामुळे मी एकच ठेवली आहे ती. तर ही छान सेमी पैठणी आहेत. तर ही सुद्धा मी काढून ठेवते. आणि हो, साड्या मी परत हे ज्या 9 रंगाच्या साड्या काढणार आहेत ना, थोडंसं मी यांना हवा देऊन आणि मग कपाटामध्ये ठेवणार आहेत हँगरला टांगून. म्हणजे अगदी लवकर आपल्याला ते अवेलेबल होतील. पटकन हँगरमधून काढली ही साडी आपण नेसू शकतो. बॉक्समध्ये परत ती शोधाशोध होईल आणि खूप दिवसापर्यंत आतमध्ये ठेवलेल्या राहतील साड्या, तर ते उगाच त्याचा कुबट वास वगैरे येऊ नये म्हणून त्यांना हँगरला टांगून ठेवायचे आहेत. म्हणजे हवा खेळती राहील. कपाट जेव्हा जेव्हा आपण ओपन करणार तेव्हा त्यामध्ये हवा जाईल त्या साड्यांमध्ये आणि त्यांचा जो काही वास आहे तोही निघून जाईल. तर मी रॉयल ब्ल्यू कलरची साडी देखील बाजूला काढून ठेवली आहे. त्यानंतर मी इथं येलो कलर काढून ठेवला आहे. साडी जे रंग माझ्याकडे अवेलेबल होते ना ते सगळे मी इथं काढत आहेत. तर पिवळ्या रंगाची देखील साडी झाली आहेत. रॉयल ब्ल्यू झाला आहे, व्हाईट झाला आहे, बघू शकतात. तर जसं मी म्हटलं मगाशी की नंबर वाईज मी घेत नाही आहे. ज्या साड्या मला आता दिसत आहेत की ह्या रंगाचे ह्यावर्षी हे रंग आहेत त्या रंगाच्या साड्या मी इथं काढून ठेवते. आता रेड रंगाची साडीसुद्धा माझ्या हाताला लागली आहे, तर तीसुद्धा आता मी इथं काढून ठेवते. तर लाल रंगाच्या माझ्याकडे 3 साड्या आहेत. त्यातली मी अगदी लाईटवेट साडी निवडली आहेत, कारण आपल्याला बाहेर जाताना थोडंसं लाईटवेट साड्या घातलेल्या बऱ्या.
कारण देवीची आपण ओटी वगैरे भरताना मंदिरामध्ये ना, देवळामध्ये खूप गर्दी असते. तर त्यावेळेस इतकं म्हणजे साड्या वगैरे आवडण्यापेक्षा लाईटवेट साडी आपण नेसलेली बरी. तर इथं जी माझी भाची आहेत ना, ती मला सांगत आहे, कारण माझ्याकडे 2 रॉयल ब्लू साडी आहेत. तर तिला ती बोलते की जी साडी तुम्ही जास्त नेसली नाही आहे आत्या, ती साडी नेसा. तर ती मला इथं सजेशन देत आहे. तर तिला मी दाखवत आहेत की कुठली ठेवू किंवा कुठली नको. तर ती बोलली की तू ही जास्त वेळा घातली आहे तर ती नको ठेवू, जी जास्त वेळा नाही घातली ती ठेव. तर तिने मला सजेस्ट केलं म्हणून मी ती जी आधी काढलेली साडी ती कॅन्सल केली आणि आता ही दुसरी साडी रॉयल ब्ल्यू कलरची ती मी आता हँगरला लावते. तर ती साडी मी ज्या दिवशी रॉयल ब्ल्यू कलर असेल त्या दिवशी मी नेसणार आहे. तर असं मी हे सगळे काढून घेत आहेत. ब्लाऊज वगैरे सगळं बघून घेत आहेत की इस्त्री आहे की नाही, साडीला इस्त्री आहे की नाही. नसेल तर मग ते करून ठेवता येईल. तर आता सगळ्या साड्या काढून झाल्यानंतर मग मी चेक करेल. इस्त्री नसेल तर तेही करून ठेवेल आणि ब्लाऊजचे काही प्रॉब्लेम असेल तर तेही मी सगळं करून ठेवणार आहे. तर पण ह्या ज्या काही साड्या मी काढल्या आहेत ना, यांचे सगळ्यांचे ब्लाऊज अगदी व्यवस्थित होतात म्हणून मला टेन्शन नाही. आता हिरवा रंग हवा होता. तर माझ्याकडे हिरव्या रंगाच्या सुद्धा 3 साड्या आहेत. पण त्यातून भाचीने सांगितलं की नाही हा डार्क ग्रीन घाल, तो घातला आहे. आणि पिंक कलरची साडीसुद्धा मी काढली आहेत. फक्त माझ्याकडे ऑरेंज कलर आणि रामा ग्रीन कलर माझ्याकडे नाही आहे. तर ज्या काही साड्या होत्या, जे काही कलर अवेलेबल होते ते सगळे मी आता काढले आहेत, हँगरला लावून घेतले आहेत आणि इथं आता लावून मी त्यांना सेट करून घेतले आहेत आणि हँगरच्या साड्या बॉक्समध्ये ठेवून दिल्या आहेत. तर ही सगळी तयारी माझी झाली आहे. म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत ज्या कोणत्या साड्या नेसायच्या असतील त्या सगळ्या मी इथं काढून ठेवल्या आहेत. तुम्हीसुद्धा अशी तयारी करून ठेवा, म्हणजे वेळेवर ते आपल्याला टेन्शन येणार नाही आणि आपली हौसही पूर्ण होईल. पटकन साडी घालून आपल्याला काढता येईल. तर अशी काही मील प्लॅनिंग किंवा साडी प्लॅनिंग, स्किन केअरची प्लॅनिंग वगैरे मी करून घेतली आहेत ह्या फेस्टिवलसाठी. तर तुम्हाला ही माझी सगळी प्लॅनिंग कशी वाटली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आवडल्या असतील, यापासून तुम्हाला थोडी जरी मदत होत असेल तर आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा. आणि चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया पुढच्या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, हॅपी नवरात्री.